नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे, डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत घातांक। तर या प्रकरणात किंवा या भागात आपण सूत्रे आणि नियमांची निर्मिती कशी होते ते आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। तर इथे बघा, मी 2चा गुणाकार हा मी अनेक वेळा करते आहे। ठीक आहे, तर हे 2चा गुणाकार हा गुणाकाराच्या रूपात मांडला गेलेला आहे, बरोबर। तर याला घातांकित रूपात कसं मांडायचं, तर कोणती संख्या रिपीट झाली आहे, तर 2, बरोबर। ठीक आहे, मी 2 लिहिलं आणि ती किती वेळा रिपीट झाली आहे, तर 1 2 3 4 5 6 6 वेळा। मग कोणती संख्या, तर ती 2 आणि किती वेळा रिपीट झाली, तर 6। तर 6 हे 2च्या डोक्यावरती लिहायचंय। याला घातांकित रूप असे म्हणतात। तर या घातांकित रूप मध्ये याला पाया आणि याला घातांक असे म्हणतात। ठीक आहे, म्हणजे आता तुम्हाला कुठची उदाहरणं दिली गुणाकाराच्या रूपात, तर तुम्हाला ती घातांकित रूपात करता येतील ना। आता उदाहरण इथे घेऊया। तेथे मी 4 गुणुले 4 गुणुले 4 गुणुले हे गुणाकाराच्या रूपातला मी काय करते, घातांकित रूपांतर करते। तर कोणती संख्या रिपीट झाली आहे, तर 4। ठीक आहे, हे 4 लिहिलं आणि किती वेळा झाली आहे, तर 1 2 3 4 5 6 म्हणून 4च्या डोक्यावर काय करायचं, 6 लिहायचा। हे झालं तुमचं घातांकित रूप। ठीक आहे, तर याला पाया म्हणतात आणि याला घातांक म्हणतात। ठीक आहे, तर आता याचं वाचन कसं करणार, तर याचं वाचन कसं करतात, 4चा घातांक 6 किंवा 4चा 6वा घात अशा प्रकारे वाचन करतात। ठीक आहे, तुम्हाला कोणती संख्या देऊ देत त्याचं वाचन सांगितलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। ठीक आहे, 4चा घातांक 6 किंवा 4चा 6वा घात अशा प्रकारे वाचन करतात। ठीक आहे, तर इथे मी 2चा गुणाकार केलेला आहे। तर आता आपण काय करूया, घातांकित स्वरूपात मांडूया आणि आपल्याला काय करायचं, याची किंमत काढायची आहे। तुम्हाला असाही प्रश्न विचारतात, पहिला पण प्रश्न कसा सोडवायला, तर तुम्हाला विचारलं गुणाकाराच्या स्वरूपात सांगितलंय की तुम्ही घातांकित रूपात मांडून दाखवा, तर तुम्हाला मांडता आलं पाहिजे। आता तुम्हाला विचारलंय की या घातांकित स्वरूपातल्या संख्या त्यांची काय करा, किंमत काढा। ठीक आहे, तर आता आपण काय करूया, किंमती काढायच्या आहेत। तर आधी ह्याचं घातांकित रूप करूया आणि मग किंमत काढूया। 1 2 3 4 5 6 कोणती संख्या रिपीट झाली आहे, तर 2 आणि किती वेळा झाली आहे, 6 वेळा। तर याची किंमत किती असणार आहे, तर त्याचा गुणाकार करूया। 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 म्हणजे या घातांकित संख्येची किंमत किती आहे, 64। अशा प्रकारे वेगवेगळ्या संख्येचं तुम्हाला काय काढता आलं पाहिजे, त्या संख्येची किंमत काढता आली पाहिजे। त्याचबरोबर घातांकित रूप विचारलं तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे आणि त्याबरोबर वाचन। आता ह्याचं वाचन कसं करणार, की 2चा 6वा घात किंवा 2चा घातांक 6 अशा प्रकारे तुम्ही वाचन करू शकता। ठीक आहे, वळूयात आपण आता इथे 1 2 3 नियम चालू होत आहेत, तर 3 नियम आपण कोणते आहेत ते आपण पाहूया। इथे बघा, मी कॉलम करून घेतलेत आणि त्या कॉलम मध्ये गुणाकार स्वरूपातली उदाहरणं आहेत। ठीक आहे, तर आता आपण पहिलं हे 2 गणित पहिली सोडून घेऊया, त्याच्यानंतर इथे वळूया। ठीक आहे, तर याचं काय करायचं, आपण घातांकित स्वरूप करून घेऊया। तर 2चा घातांक 2, कारण 2 वेळा गुणाकार आहे म्हणून डोक्यावर, आणि कोणती संख्या आहे, ती पायाशी, बरोबर। आणि ह्याचं वाचन 2चा घातांक 2 किंवा 2चा दुसरा घात, बरोबर। तर याची किंमत किती आली, तर 4 2 दुने 4। ठीक आहे, पण आता तुमच्या लक्षात येते का, बघा इथे 2चा घातांक 2 आहे म्हणजेच काय आहे, तर तो वर्ग आहे। ठीक आहे, म्हणजेच याच्यावरून कळतं की कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय। असं कोणतेही उदाहरण घ्या तुम्ही, 3 गुणुले 3, मग 3चं कसं येणार घातांकित स्वरूप, 3चं
दुसरा घात. हाही काय आहे, 3चा वर्ग आहे. म्हणजेच कोणतीही संख्या घ्या, जर कोणत्याही संख्येचा दुसरा घात जर 2 असेल तर ती संख्या त्या संख्येचा वर्ग असते. बघा इथे लिहिले, कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय. ठीक आहे, आता आपण या उदाहरणाकडे वळूया. तर 2चा किती वेळा गुणाकार झाला आहे, तर 3 वेळा. आपण काय करूया, घातांकी स्वरूपात मांडून घेऊया. 2चा किती वेळा गुणाकार झाले, तर 3 वेळा. ठीक आहे, लिहिलं. आता याचं वाचन कसं करणार, की 2चा तिसरा घात किंवा 2चा घातांक 3 अशा प्रकारे आपण काय करतो, वाचन करतो. ठीक आहे, आता याची काय करूया, किंमत काढून घेऊया. 2 दुने 4, 4 दुने 8. ठीक आहे, हे झालं आपण इथलं सोडून. पण तुमच्या लक्षात येते का बघा, 2चा तिसरा घात म्हणजेच काय आहे, त्या संख्येचा घन आहे. ठीक आहे, 2चा काय झाला, हा घन झाला. 3 वेळा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा घन. ठीक आहे, म्हणजेच कोणत्याही संख्या घ्या. आता इथे 2 आहे, आपण कोणती संख्या घेऊ शकतो, इथे कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन असतो. ठीक आहे, म्हणजे इथे काय रूल आला, तर कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. इथे बघा, कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय. ठीक आहे, आता हे तुम्हाला कळलं की इथे 2चा 2 वेळा गुणाकार झाला आणि इथे काय झाले, 2चा 3 वेळा गुणाकार. आता आपण या उदाहरणाकडे वळूया. तर इथे बघा, 2 हा काय आहे, 1 वेळाचा आहे. बरोबर, म्हणजे इथे गुणाकाराचं चिन्ह दिसत नसलं तरी काय आहे, 2 काय आहे, 1 वेळा आहे. म्हणजे हे घातांकी स्वरूपात कसं मांडणार, की 2चा पहिला घात अशा प्रकारे काय करतात, घातांकी स्वरूपात लिहितात. कारण हा 1 वेळा आहे म्हणून 1 वेळा लिहिला. कोणती संख्या आहे, तर 2, 2चा पहिला घात किंवा 2चा घातांक 1 अशा प्रकारे काय करतात, याचं वाचन करतात. आता बघा याची किंमत किती येणार, तर 2. तर याचं इथे काय नियम तयार झाला, तर कोणत्याही संख्येचा जर पहिला घात असेल तर तीच संख्या असते. बघा, तीच संख्या आहे ना, 2चा पहिला घात म्हणजे तीच संख्या होय, आहे ना उत्तर. आता तुम्ही 5 घ्या, 5चा पहिला घात म्हणजेच काय येणार, तीच संख्या येणार. म्हणजे 5चा पहिला घात म्हणजे त्याची किंमत किती येणार, 5च. तुम्ही 10चं घ्या, 10चा पहिला घात आहे तर त्याचं 10चा इथे बघा, 10चा पहिला घात म्हणजेच काय येणार आहे, तर 10च. म्हणजेच कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला आता प्रकरण समजलं असेल. हे झाले नियम. आता आपण सूत्रांकडे वळणार आहोत. ठीक आहे, हे घातांक स्वरूपात मांडणे, त्याबरोबर त्यांची किंमत काढणे आणि त्याचं वाचन, हे या भागात आपण शिकलेलो आहोत. तर आता आपण शिकणार आहोत पाया समान असलेल्या संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, मी इथे उदाहरण घेते आहे. 2चा चौथा घात गुणुले 2चा तिसरा घात असं एक उदाहरण आहे. त्याने काय सांगितलं, पाया समान असलेल्या संख्यांचा गुणाकार. पाया म्हणजे काय तुम्हाला माहितीये, पाया हे काय आहे, समान आहे असलेल्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे, तर आता हे आपण काय करूया, गुणाकाराच्या रूपात मांडून घ्या. घातांकी स्वरूपात आहे ना, घातांकी स्वरूपातल्या संख्या काय केल्यात, गुणाकार केले संख्यांचा. तर आपण काय करूया, यांचं गुणाकार रूपात मांडून घेऊया. ठीक आहे, हा किती वेळा गुणाकार आहे 2चा, तर 4 वेळा. बरोबर, 3, 4 त्यांचा गुणाकार आहे म्हणून 2चा किती वेळा गुणाकार केलाय, 3 वेळा. ठीक आहे, आता घातांकित स्वरूपाच्या संख्यांचा गुणाकार होता ते आपण काय केलं, गुणाकाराच्या रूपात मांडून घेतला. आता परत काय करूया, यांच्या घातांकित स्वरूपात करून घेऊया. बरोबर, आता बघूया, पाया काय आहे, 2 आहे. किती वेळा गुणाकार झालाय, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 वेळा. हे झालं काय, पाया समान असलेल्या संख्यांचा गुणाकार. ठीक आहे, तर आता इथे तुम्हाला कळून चुकलं का, बघा, पाया समान असलेल्या संख्यांची काय होते, घातांकांची बेरीजच केली ना. बघा, गुणाकार स्वरूपात मांडलो आणि आपण काय केलं, परत ह्यांच्या घातांकी स्वरूपात मांडलं आणि त्यांचं काय लिहिलं, त्यांची बेरीज लिहिली. म्हणजे जर पाया समान असेल, गुणाकारात जर पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. हे पहिलं सूत्र, या पाठातलं हे पहिलं सूत्र.
काय तर पायासमान असलेल्या संख्यांच्या घातांकांची बेरीज होते. असे कोणती संख्या घ्या तुम्ही, त्या संख्यांचा हाच रूल असणार आहे. पायासमान असेल तर घातांकांची बेरीज. आता हे आपण इंग्रजी अक्षरात काय करूया, मांडून सूत्र तयार करूया. तर इथे बघा, ए चा एमवा घात आणि ए चा एनवा घात. तर आपलं मगाशी काय केलं आपण, यांचा गुणाकार करून काय केलेलं, त्यांची घातांकांची बेरीज केलेली. मग आता पण हेच सूत्र, पाया समान, पाया काय आहे ए आणि घातांकांची बेरीज, हे पहिलं सूत्र. बघा आता ह्यामध्ये किमती ठेवूया. आता उदाहरण बघा, इथे 7 गुणिले 4 7 गुणिले 5. काय करतो आपण, 7चा गुणाकार 4 वेळा, 1 2 3 4, बरोबर. गुणाकाराचं चिन्ह आहे ते, आणि 5 वेळा 7, 1 2 3 4 आणि 5. आता परत घातांकी स्वरूपात मांडून घ्यायचा. गुणाकाराच्या रूपात आहे, आपण मागे शिकलो ना घातांकी स्वरूपात कसं मांडायचं. तर त्याच पद्धतीने, तर किती वेळा 7 आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 8 9, ठीक आहे, 9 वेळा. म्हणजेच काय केली, जर पाया समान असेल तर घातांकांची काय होते, बेरीज. मग इथे हे सूत्र वापरायचं डायरेक्ट. आता हे झालं असं सोडून, आपण आता हे डायरेक्ट सूत्र वापरून सोडूया, बरोबर. जर असं असेल तर सूत्र काय आहे हे समजूया. ए चा एमवा घात आणि ए चा एनवा घात. आता बघा, ए म्हणजेच काय, 7 आहे, ए लिहिलं. एम म्हणजे आणि एन ची बेरीज. आता बघा, ही आता आपण काय करूया, किमती ठेवूया. ए म्हणजे 7 आणि एम म्हणजे किती आहे, 4 आणि दुसरा आहे एन म्हणजे 5. बघा, समजलं. अशा प्रकारे जर पाया समान असेल तर संख्यांच्या घातांकांची काय होते, बेरीज होते. जर पाया समान तर घातांकांची बेरीज. हे पहिलं सूत्र, ठीक आहे. आता आपण बघणार आहोत दुसरं सूत्र. तर आता आपण शिकणार आहोत पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा भागाकार. पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा भागाकार. पाया समान म्हणजे बघा, पाया कसा आहे, समान, इथे 6 आहे तर इथे 6 आहे, ह्यांचा काय करणार, भागाकार. आता आपण काय करूया, अपूर्णांकाच्या रूपात लिहूया, ठीक आहे. 6चा चौथा घात आणि 6चा दुसरा घात, बरोबर. आता याचं काय करूया, आपण गुणाकाराच्या रूपात मांडूया. 6चा गुणाकार किती वेळा आहे, तर 4 वेळा, बरोबर. अशा रूपात मांडून घेतलं. तसंच इथे पण काय करायचं, छेद गुणाकाराच्या रूपात मांडून घ्यायचा. आता तुम्हाला भागाकार येतो, 6 एके 6, बरोबर. तसंच 6 एके 6, किती राहिले, 6चा वर्ग, किती राहिले, 6चा वर्ग. मी घातांकी स्वरूपात मांडलेला आहे गणित, त्याची किंमत नाही काढली. त्याचं कारण काय आहे, तर बघा, जर पाया समान असेल तर घातांकांची काय होते बघा, वजाबाकी होते. 6चा 4 मधून काय आले, 2, बरोबर. आलं उत्तर. म्हणजे यावरून काय दिसून येतं, जर पाया समान असेल तर घातांकांची काय होते, वजाबाकी होते. भागाकार स्वरूपात काय असतं, जर पाया समान असेल तर घातांकांची वजाबाकी होते. आता दुसरं एक उदाहरण घेऊन बघा, आपण काय करूया, दुसरं उदाहरण अजून घेऊन तुमचा पक्क करून टाकूया. तर इथे बघा, मी लिहिलंय 7चा 5वा घात भागिले 7चा 3रा घात, बरोबर. आपण काय करूया, आधी अपूर्णांकाच्या रूपात लिहूया. 7चा 5वा घात आणि 7चा 3रा घात, बरोबर. आता असं अपूर्णांकात करून घेतल्यानंतर काय करायचं, तर याचं परत गुणाकार रूपात. हे तुम्हाला समजवण्यासाठी मोठ्या स्टेपमध्ये जाते, शॉर्टकट्स तुम्हाला सांगणार आहेत. एवढी मग नंतर प्रक्रिया करायची काही एक गरज नाहीये, फक्त ही सूत्र कशी तयार होतात हा सांगण्याचा भाग आहे, ठीक. त्यानंतर काय करायचंय, तर या संख्येचा गुणाकार करायचा, गुणाकाराच्या रूपात मांडायचे. 7चा किती वेळा गुणाकार आहे, तर 5 वेळा, ठीक आहे. तर छेदाचा किती वेळा गुणाकार आहे, तर 3 वेळा. समान संख्या काय होतो, भाग जातो. 7 एके 7, बरोबर. तसंच 7 एके 7, 7 एके 7. मात्र राहिलं काय,
घातांकी स्वरूपातच लिहायचं, म्हणजे तुम्हाला नियम कसे तयार होतात ते समजेल. आता किती राहिले? 7, 2 म्हणजे 7चा वर्ग. बरोबर. मग आता बघा इथे 7चा वर्ग म्हणजेच काय झालं बघा, इथे पाया 7 आहे, घातांक काय एकाचा 5 आणि एकाचा 3 आहे. 5 वजा 3 बरोबर किती आले? 2. बघा म्हणजे जर पाया समान असलेल्या घातांकित संख्येचा जर भागाकार असेल तर काय होतं, त्या घातांकांची वजाबाकी होते. बघा पाया लिहिला आणि त्यांचा काय लिहिला? घातांकांची वजाबाकी. तेच आले की नाही उत्तर. अशावरून काय करायचं? सूत्र तयार करायचं. हे झाली ह्या 7 संख्येचं. आता ती 7 संख्या असेलच असं नाही, ती कोणती संख्या असू शकते ते आपण इमॅजिन करू शकत नाही. 10 असेल, 12 असेल, अशी कोणत्याही संख्या असेल. मग आपल्याला सूत्र प्रॉपर तयार करायचं आहे. तर सूत्र तयार करताना इंग्रजी अक्षराचा वापर करायचा, त्यामुळे त्या इंग्रजी अक्षरामध्ये फक्त किमती ठेवायच्या आणि तेच सूत्र वापरायचं. त्याच्यासाठी ते सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे. आता आपण सूत्र तयार करूया. ते इथे बघा एचा एमवा घात भागिले एचा एनवा घात असं भागाकाराच्या रूपात आहे. तर मग अशी काय सांगितलं? पाया समान, घातांकांची वजाबाकी. बरोबर. हे दुसरं सूत्र. जर भागाकार असेल तर पाया समान तर घातांकांची वजाबाकी, हे सूत्र दुसरं सूत्र. ठीक आहे. तर आपण वळूया तिसऱ्या सूत्राकडे. आता जो मी भाग शिकवणार आहे ना तो खूप महत्वाचा आहे, तर तो लक्षपूर्वक बघा. ठीक आहे. तर इथे बघा 5चा मी तिसरा घात भागिले 5चा तिसरा घात भागाकाराच्या रूपातच आहे, तेच बघतोय. फक्त त्यांचे दोघांचे काय आहेत? घातांक समान आहेत. हे लक्षात घ्या, घातांक समान आहेत. ठीक आहे. आता परत काय करूया आपण? अपूर्णांकाच्या रूपात मांडून घेऊया. 5चा तिसरा घात भागिले 5चा तिसरा घात. आता गुणाकाराच्या रूपात मांडून घेऊया. 5चा किती वेळा गुणाकार केलाय अंशामध्ये? तर 3 वेळा. बरोबर. छेदात किती वेळा केला आहे? 3 वेळा. बरोबर. आता काय करूया? भाग देऊया. 5 एके 5. बरोबर. तसंच 5 एके 5. तसंच 5 एके 5. आता यांचं उत्तर किती आलं? 1 गुणुले 1 गुणुले 1 एकच. ठीक आहे. म्हणजेच ह्याची किंमत किती आली? 5चा तिसरा घात भागिले 5चा तिसरा घात. याची किंमत किती आली? तर 1. हे पहिलं समीकरण. हे लक्षात ठेवा. किंमत किती आली? तर 1 आली. ठीक आहे. आता बघा आपण सूत्र काय केलं? जर पाया समान असेल तर काय होते? घातांकांची वजाबाकी. आपलं सूत्र काय होतं ते? पाया समान असेल तर घातांकांची काय होते? वजाबाकी. आता हे सूत्रानुसार जाऊया. पाया काय आहे? 5. बरोबर. घातांक काय आहे? एम काय आहे? 3 आणि एन किती आहे? 3. तर 3 वजा 3 0. बरोबर. म्हणजेच याची किंमत किती येते? 5चा 0वा घात. बरोबर. जर 5चा तिसरा घात भागिले 5चा तिसरा घात याचं काय होतं? घातांक 5चा 0 घात. बरोबर. हे दुसरं समीकरण. आता हे पहिलं समीकरण बघा आणि आता हे दुसरं समीकरण. जर 5चा तिसरा घात भागिले 5चा तिसरा घात याला इक्वल असेल. बरोबर. तसंच 5चा तिसरा घात भागिले 5चा तिसरा घात याला इक्वल असेल. जर हा याला इक्वल असेल तर हा याला इक्वल असेल तर हे दोन एकमेकांना काय असतात? इक्वल असतात. उदाहरणार्थ आता बघा इंग्रजीच्या रूपात म्हणते याला आपण ए मानूया, याला आपण बी मानूया. बरोबर. याला काय मांडलेलं आहे? ए आणि याला आता सी मांडूया. बरोबर. ए इज इक्वल टू बी, ए इज इक्वल टू सी. बरोबर. इथे बघा ए इज इक्वल टू बी आणि ए इज इक्वल टू सी. जर ए याला इक्वल असेल आणि ए याला इक्वल असेल तर बी आणि सी पण काय असणार? इक्वल असणार. म्हणजेच समजा 5 0 मग याची किंमत काय येणार? 1. जेव्हा असं तुम्हाला विचारलं असेल कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत किती असते? तर 1. हे लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्या संख्येची किंमत किती असते? तर 1 असते. ठीक आहे. तर इथे बघा दिलाय एचा ऋण एमचा अर्थ काय? काय दिलाय? एचा
ऋण mचा घातांक आहे. तर याचा काय अर्थ काय तो विचारला आहे. तर आता बघूया. तर आपण सोडूया. बरोबर, चा ऋण mवा घात. बरोबर. आता मी काय करते, आता हे आपल्याला गणित सोडायचं म्हणजे इथे सूत्र तयार करायचं आहे. त्याचं सूत्र कसं तयार होतं ते बघा. बघा, कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं तर तीच संख्या असते, हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर. आता बघा, 2 गुणिले 1 2, म्हणजे समजा ही जर संख्या जर 2 असेल तर 2ला 1 संख्येने गुणलं तर काही फरक पडत आहे का? तर काहीच नाही, तीच किंमत राहते. बरोबर. तसंच ह्या एला काय करूया, 1 ने गुणूया. बरोबर. काय फरक पडतो का? तीच किंमत येणार आहे, तेच उत्तर येणार आहे. चा ऋण mवा घात गुणिले 1. बरोबर, चा ऋण m. काही फरक पडत नाहीये म्हणून तो काय केलंय, गुणिले 1. बरोबर. हे झालं पहिलं. आता बघा, 1 ही संख्या केव्हा येते, जेव्हा कोणत्याही संख्येला, म्हणजे समजा एक सपोज धरा 4 आहे, 4 ह्या संख्येला 4 ने काय केलं, भागलं, तर त्याचं उत्तर काय येतं, तर 1 येतं. बघा तुम्ही, 4 भागिले जर 4 असेल तर काय होतं, 4 एके 4. याचं उत्तर किती आलं, 1. म्हणजेच त्याच संख्येने त्याच संख्येला भागल्यास उत्तर काय येतं, 1 येतं. बरोबर. मग आता आपण काय म्हणूया बघा, इथे आता इथे लिहिलंय ऋण m. तर इथे मी काय लिहिते आहे, चा mवा घात भागिले चा mवा घात. इथे किंमत बदलत नाहीये. बघा, चा m ने याला भाग दिला तर त्याचं उत्तर 1च येणार आहे. लक्षात आलं. ठीक आहे, मांडलं. भागाकार, तुम्ही त्याचा भागाकार करा, बघा 1च उत्तर येणार आहे, किंमत बदलत नाहीये. ठीक आहे. तर आता काय करूया, अंशाचा काय करूया, गुणाकार करूया. बघा, चा mवा घात ऋण mवा घात गुणिले चा mवा घात, छेदस्थानी काय आलं, चा mवा घात. बरोबर. अशा स्वरूपात मांडणी झाली. आता बघा, पाया समान आहे. आता काय करूया, पाया समान असेल तर इथे काय करूया, घातांकांची बेरीज, गुणाकार आहे. बरोबर ना. तर आता इथे मी बाजूला काढून दाखवते. काय करेल, बेरीज करायची, कारण गुणाकार आहे. m अधिक n हे सूत्र. बरोबर. आता काय करूया, m ची किंमत काय आहे, ऋण m. किंमत फक्त भरते याच्यामध्ये, हे सूत्र आहे, आणि हे काय करते, किमती भरते. आणि n ची किंमत किती आहे, m. बरोबर. ऋण m अधिक m किती आणार, म्हणजे एक धन आणि एक ऋण आहे, समान आहेत. त्या संख्या काय आहेत, m समान आहेत. त्यामुळे काय होणार, ऋण m आणि धन m काय होणार, जाणार. त्याची किंमत किती येणार, 0. जर असं असेल, चा 0वा घात, त्याची किंमत किती येते, 1. बरोबर. तर आता काय करायचं, इथे पुटऑन करायची. ह्याची किंमत किती आली, तर 1 छेद आणि हे आहे तसंच चा mवा घात. हे याचं सूत्र. हे जर असं दिलं असेल, चा ऋण mवा घात, तर हे या स्वरूपात मांडायचं. ठीक आहे. आता आपण काय शिकलेलो, की चा ऋण mवा घात असेल तर त्याचं कसं होणार, 1 छेद चा mवा घात. ऋण घातांक आहे तो काय होणार, धन घातांकामध्ये. तर आता इथे आपण काय करूया, एक गणित घेऊया. इथे मी घेतलं 5/3 चा ऋण पहिला घात. बरोबर. मग आता ह्या किमती ठेवूया, ह्याच्यामध्ये हे सूत्र आहे ना, मग तेच काय करूया, फक्त किमती ठेवूया. 1/1 किती आहे, 5/3. बरोबर. आणि m किती आहे, पण तो धन, इथे ऋण आहे तर इथे काय होणार, धन. म्हणजेच काय होणार, इथे धन. बरोबर. आता ह्याला काय करूया, ह्या साईडला नेऊया. 5/3 चा ऋण, हा छेदस्थानी आहे, 1 छेद काय आहे, 5/3. बरोबर. हा भाग काय आहे, छेदस्थानी. छेदस्थानीची असलेली संख्या कुठे जाते, अंशस्थानी. बरोबर. म्हणजेच कसं लिहिणार, 5/3 चा पहिला घात बरोबर 1. बरोबर. आता हे काय करूया आपण, आता परत बघा, इथे ही संख्या पण इथे नेऊ शकतो, पण जाताना कशी जाणार, अंशस्थानीची असलेली संख्या छेदस्थानी, छेदस्थानीची संख्या असलेली अंशस्थानी. बघा, 5/3 चा ऋण पहिला घात बरोबर 1 गुणिले
3/5 असं लिहिणार आपण. इथे आपण पहिला घात लिहित नाही. ठीक आहे, तर इथे बघा आता कसं दिसतं तुम्हाला. 5/3 ऋण 1 घात बरोबर काय आलं उत्तर. कोणत्याही संख्येला जर 1 ने गुणलं तर काय होते, तीच संख्या इथे म्हणजे 3/5 धन. बघा तुम्हाला आता असंही विचारू शकतात, परिमेय संख्येच्या रूपात असेल गणित तर काय अर्थ, अंशस्थानची संख्या छेदस्थानी जाते आणि छेदस्थानची संख्या अंशस्थानी. हे अशा प्रकारे गणित सोडवतात. आता तुम्हाला डायरेक्ट उदाहरणं कशी सोडवायची. इथे बघा परिमेय संख्या आहे, त्याचा छेद काय आहे, ऋण आहे, सॉरी त्याचा घातांक ऋण आहे. 5/3 ऋण 1 घातांक बरोबर. असं असेल तर काय होतं, कशी किंमत बदलते तर व्यस्त होते, गुणाकार व्यस्त होते. 3/5 पहिला घात पण धन होते. ठीक आहे, आता 2-3 उदाहरणं घेऊया आणि तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, ह्याच पद्धतीने. ठीक आहे, इथे मी गणित घेतले आहे 4/7 ऋण 3 घात बरोबर. आता आपण काय बघितलेलं की ह्याचं धनमध्ये कसं कन्वर्ट होणार आहे की काय, छेदस्थानची संख्या अंशस्थानी, अंशस्थानची संख्या छेदस्थानी आणि त्याचा घातांक धनमध्ये येणार. अशा पद्धतीने लिहिलं 7/4 3 घात. ठीक आहे, मगाशी बघितलं कसं आलं ते. आता परत त्याच कृती करत बसायच्या नसतात, डायरेक्ट उत्तर सोडवायचं असतं. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची उदाहरणं देतात तेव्हा तुम्हाला उत्तर सोडवायचं असतं. ते कसं आलं ते तुम्हाला दाखवलंय. ठीक आहे, आता ह्यांचा काय करूया, गुणाकार. 7/4 गुणुले 7/4 गुणुले 7/4. प्रत्येक काय आहे ग्रुपचा 3 वेळा काय सांगितलंय, गुणाकार बरोबर. 7 जाती 49, 49 गुणुले 7 343 आणि 4चा 4 1 4 4 4 चौक 16, 16 चौक 64. ठीक आहे, हे याचं उत्तर. आणि तुम्हाला असं दिलं आणि धन स्वरूपात मांडायचं तर ह्या पद्धती आहे. फक्त काय करायचं, छेदस्थानची असलेली संख्या अंशस्थानी जाणार, अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी आणि ऋण असेल तर धन. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण शिकलेलं या सूत्रानुसार आपण काय करणार, 2 गणित सोडवणार आहोत. बघा, एचा ऋण m घात असेल तर त्याचं हे काय आहे तर 1/a m घात बरोबर, हे सूत्र आहे. तर आता आपण एक पहिलं उदाहरण घेऊया. तर y ऋण 4 घात, y ऋण 4 घात. हे काय करणार आहोत आपण तर गणित सोडवणार आहोत. ठीक आहे, तर आता बघा y आहे आणि त्याचा घात किती आहे, ऋण आहे. बघा ही ए ती किंमत असेल किंवा तुम्हाला सांकेतिक खुणा दिलेला असतील किंवा इंग्रजी अक्षर दिलं असेल, काही दिलेलं असेल, ते काय करा त्याच्यात फक्त फुट ऑन करा. हे तुमचं सूत्र आहे, त्यात फक्त किमती भरायच्या आहेत बरोबर. आपलं सूत्र काय आहे तर एचा ऋण m घात असेल तर 1/a m घात, हे सूत्र आहे. किमती भरूया. काय आहे, ए म्हणजे y बरोबर, ऋण m म्हणजेच किती आहे, ऋण 4 बरोबर. मग आता काय येणार त्याचं सूत्र, 1/y चा 4 घात. हे झालं तुमचं अशा प्रकारे गणित सोडवून. फक्त त्याच किमती भरायच्या आहेत. सूत्र लक्षात राहिले की किमती पटकन ठेवता येतात. आता बघा 2/7 घातांक काय आहे, ऋण 2. 2/7 ऋण 2 घात बरोबर. आता काय करायचं आपण, सोडवायचं आहे. कसं सोडवणार, सूत्र काय आपलं, एचा ऋण m घात बरोबर 1/a m घात. फक्त पुट ऑन करायचे आहेत. हे काय आहे, ए म्हणजे काय आहे 2/7 बरोबर लिहिलं. m काय आहे ऋण 2 बरोबर 1. ए किती येणार 2/7 आणि m किती येणार, धनमध्ये आहे, धनमध्येच करायचं आहे. 1. आता काय होणार, उलट गुणाकार व्यस्त होणार इथे. तर गुणाकार व्यस्त कसं जाणार, 7/2 असं होणार, उलट जाणार. 7/2 चा वर्ग किंवा 2/7 दुसरा घात बरोबर. आता ह्याच्या किमती काढूया. 7 गुणुले 7, 7/2 गुणुले 7/2 बरोबर.
साती साती 49 आणि 2 दुने 4 हे झालं याचं उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे ही गणितं सोडवायची आहेत. सूत्रांचा वापर करून अशा प्रकारे गणिते सोडवायची आहेत. तर इथे बघा मी 2 पार्ट करते आणि मला काय एक्सप्लेन करायचंय ते तुम्हाला सांगते. ठीक आहे. मी इथे 2 पार्ट केले. तर आता बघा आपण भागाकाराचं सूत्र बघितलेलं घातांकात. जर पाया समान असेल आणि त्यामध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर काय होतं, तर त्या घातांकांची वजाबाकी होते. हे आपण सूत्र बघितलं. ते सूत्र काय होतं तर इथे a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर काय तर a चा घातांक काय होतं, घातांकांची वजाबाकी m वजा n. हे आपण सूत्र पाहिलेलं. ठीक आहे. आता काय करूया, याच्यात किमती भरूया. मला ह्या 2 पार्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन चांगलं करता येईल. मग तुम्ही दोन्ही पार्ट नीट बघा. इथे काय होतं आणि इथे काय होतं. ठीक आहे. आता मी उदाहरण घेते आहे. इथे a चा 5वा घात भागिले a चा 3रा घात. हे तुम्हाला उदाहरण दिले बरोबर. आता तुम्हाला सांगितलं सोडवा. तर आता आपण काय करणार, सूत्र हे वापरणार बरोबर. कारण आपल्याला माहित रे a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर काय येणार, घातांकांची वजाबाकी. हे आपण सूत्र आणि काय करूया, त्या संख्या त्या सूत्रात भरूया. ठीक आहे. m ची किंमत काय आहे तर 5 आहे. n ची किंमत किती आहे तर 3 आहे बरोबर. त्या ह्याच्या किमती काय करूया त्यामध्ये भरूया. ठीक आहे. a काय आहे aच आहे म्हणून a लिहिला. m काय आहे 5 आहे. फक्त त्या किमती त्याच्यात ठेवा, उलट सुलट करू नका. ठीक आहे. a चा घातांक किती आहे n आहे. n किती आहे 3 आहे. काय करायला सांगितले वजाबाकी बरोबर. पाया समान असलेल्या यांची काय होते वजाबाकी, म्हणजेच 5 वजा 3 बरोबर. तर काय होणार a चा 2रा घात, 5तून 3 गेले 2 म्हणून किती उत्तर आलं इथे a चा 2रा घात बरोबर. आता इथे बघा a चा m वा घात भागिले ते सूत्र, काही फरक नाहीये. फक्त काय होतं ते सांगते. आता इथे आता गणित बघा फक्त. a चा 3रा घात भागिले a चा 5वा घात. आता असं गणित दिले. आता a ची किंमत किती आहे आपण सूत्रात भरूया ते किंमत. सूत्र आपलं काय आहे, जर असं असेल a चा m वा घात भागिले a चा n वा घात असं असेल तर काय होतं, घातांकांची वजाबाकी. ठीक आहे. तर आता a ची किंमत किती आहे तर aच आहे. आपण पुट ऑन करूया त्या किमती. ठीक आहे. a ची किंमत a आहे. m ची किंमत किती आहे तर 3 आहे बरोबर. भागिले मी आता आधी सरळ किमती ठेवते आणि तुम्हाला सांगते काय येते. a ची किंमत किती आहे तर aच आहे. n ची किंमत किती आहे 5. तर आपलं सूत्र काय आहे, a च्या घातांकांची काय होते वजाबाकी होते. ठीक आहे. मग आता काय करूया, लिहूया a चा घातांकांची वजाबाकी. आता m लिहिलाय, m सांगितलं म्हणून m ची किंमत पहिली लिहायची 3 वजा हे किती आहेत 5 आहेत म्हणून 5 बरोबर झालं. आता इथे बघा 3 वजा 5 2 येतं, पण चिन्ह कोणतं येतं तर मोठ्या संख्येचं. जी मोठी संख्या असते त्या संख्येचं काय होतं चिन्ह येतं. कारण बघा आपण बेरजेचे रूल शिकलेलो आहोत, त्यामध्ये सांगितले विरुद्ध चिन्ह असतील, अधिक वजा चिन्ह असेल तिथे वजाबाकी होते आणि काय होतं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं. तर 5तून 3 गेले 2 आणि मोठी संख्या कोण आहे 5 संख्येचं चिन्ह कोणतं आहे 2 म्हणून इथे आलं काय तर a चा ऋण 2रा घात हे इथे उत्तर आलं. आता बघा इथे काय आलं a चा 2रा घात, इथे काय आलं तर a चा ऋण 2रा घात. फक्त काय आहे तर इथे m बिगर आहे आणि इथे n बिगर m हा n पेक्षा मोठा आहे आणि इथे काय आहे n हा m पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. म्हणून जरा चिन्ह वजाबाकी त्या ठिकाणी ठेवा आणि चिन्हात मात्र गोंधळ करू नका. ठीक आहे. हे समजलं. जर m मोठा असेल तर त्याचं उत्तर धन मध्ये येतं, जर n मोठा असेल तर त्याचं उत्तर ऋण मध्ये येतं. ठीक आहे. समजलं. आता आपण 2 उदाहरणं घेऊया आणि हे पक्क करून घेऊया. इथे बघा मी घेते p चा 3रा घात भागिले p चा 13वा घात. हे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे.
तर आता आपण काय करायचं, सोडवायचं आहे. भागाकाराचं चिन्ह आहे, पाया समान आहे, तर काय होणार, घातांकांची वजाबाकी. आपलं काय सूत्र आहे, तर a चा m-वा घात भागिले a चा n-वा घात बरोबर a चा घातांकांची वजाबाकी. आता प्रत्येक वेळ हे सूत्र लिहायची गरज नाही. जेव्हा आपण बेस शिकत असतो तेव्हा आपण सरावासाठी आपण हे सूत्र वापरतो. नंतर ह्या स्टेप गाळून आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ शकतो. ठीक आहे, तर सध्या सरावासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप चला आणि नंतर कोणत्या स्टेप्स गाळायच्या हे तुम्हाला आपोआप कळून जाईल. ठीक आहे, तर आता बघा आपण काय करू, सूत्र भरूया. आता आपल्याला माहिती आहे a ची किंमत किती आहे, p. a म्हणजेच काय, p. बरोबर, a बरोबर p. आणि m म्हणजे काय आहे, 3 ऋण वजा n ची किंमत किती आहे, 13. इथे कोण मोठा आहे, तर n मोठा आहे. n इज बिगर दॅन m. बरोबर, म्हणजेच काय येणार, याचं उत्तर ऋणामध्ये येणार आपोआप, तुम्हाला माहिती आहे. तर p 3 अधिक 3 वजा 13 काय होणार, वजाबाकी. विरुद्ध चिन्ह आहेत, वजाबाकी. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 13 मधून 3 गेले 10, चिन्ह कोणतं, ऋण. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बघा. सराव संच 28 इयत्ता 7वी मध्ये आहे, पेज नंबर 46 वरती. अशा प्रकारे तुम्ही उदाहरणं सोडू. इथे बघा मी गणित घेतलेलं आहे, ते परिमेय संख्येच्या रूपात आहे. ठीक आहे, तर आता काय बघूया ह्यांचं. 3/5 3/5 म्हणजेच काय, पाया समान आहे, त्याचबरोबर काय, भागाकाराचं चिन्ह आहे. मग असं असेल तर पाया समान भागाकाराचं चिन्ह असेल तर काय होते, घातांकांची वजाबाकी. तर आता आपलं सूत्र माहिती आहे, तर आपण सूत्र काय आहे, a चा m-वा घात भागिले a चा n-वा घात बरोबर घातांकांची वजाबाकी. ठीक आहे, आता किमती भरूया आपण. डायरेक्ट ह्यामध्ये किमती भरूया. a किती आहे, हे 5. आता m किती आहे, तर इथे बघा m म्हणजे 2 बरोबर, वजा n किती आहे, तर 5. आता यामध्ये काय आहे, n मोठा आहे, तर काय करूया, वजाबाकी. 3/5 भागिले अधिक वजा, वजाबाकी होणार, विरुद्ध चिन्ह आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तर इथे मोठी संख्या कोणती, 5 आहे, तर 5 ह्या संख्येचं कोणतं चिन्ह आहे, तर ऋण. 2 वजा 5 किती येणार, किंवा 5 वजा 2 किती येणार, 3. तर ह्याचं मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 3. हे आता आपण इथपर्यंत उत्तर काढायला शिकलो. बरोबर, तर मागे बघा तुम्हाला एक दाखवलं, असं असेल समजा a/b आणि जर त्यांचा घातांक ऋण असेल तर धनमध्ये कसं करायचं, तर व्यस्त करून घ्यायचं की ह्याचा घातांक काय होणार, धन होणार. b/a बरोबर घातांक 3. ठीक आहे, मग आता इथे आपण काय करूया, याचा ऋण आहे घातांक, ते आता काय करूया, धन करून घेऊया. म्हणजेच काय येणार, 5/3 चा घातांक 3. हे झालं धन परिमेय संख्या, त्याचा घातांक धन करून घेतला. ही ऋण होती घातांक संख्या, आता काय झाली, धन. काय केलं, फक्त गुणाकार व्यस्त करून घेतला. ठीक आहे, तर आता इथे बघा ऋण 1 चा 4था घात आहे आणि ऋण 1 चा 5वा घात आहे. काय करायचं, आपण गुणाकाराच्या रूपात मांडूया. आता 4 वेळा काय करायचं, त्याचा गुणाकार. ऋण 1 गुणुले ऋण 1 गुणुले ऋण 1 गुणुले ऋण 1. बरोबर, आता इथे करून पण घेऊया. ऋण 1 इथे किती वेळा ना, 5 वेळा. ऋण 1 गुणुले ऋण 1 गुणुले ऋण 1 गुणुले ऋण 1. बरोबर, आता बघा आपले नियम काय होते, ते गुणाकाराच्या बाबतीत, ऋणाच्या बाबतीत ऋण गुणुले ऋण धन होतात. म्हणजे बघा ऋण गुणुले ऋण धन, तसंच ऋण गुणुले ऋण धन, तसंच इथे बघा. म्हणजे ह्याचं उत्तर आलं काय, धन मध्ये. आता ह्याचं बघा, ऋण गुणुले ऋण धन, ऋण गुणुले ऋण धन, आणि हा एक शिल्लक राहील, म्हणजे विषम राहिली आहे. म्हणजेच काय होणार, जर चिन्ह समसंख्येत असतील तर त्याचं उत्तर धनमध्ये येतं, आणि जर चिन्ह विषम संख्येत असतील तर त्याचं उत्तर हे ऋणामध्ये येतं. ठीक आहे, हा भाग एवढंच सांगायचा आहे की चिन्ह जर समसंख्येत असतील त्याचं उत्तर धनसंख्येत येतं, आणि जर चिन्ह जर विषम संख्येत असतील त्याचं उत्तर ऋणामध्ये येतं. ठीक आहे, तर इथे बघा कंसात काय आहे, 2 गुणुले 3 चा कौंस 3रा घात असं आहे. म्हणजेच काय, कंसाचा 3 वेळा गुणाकार करायचा. तर आपण करूया. 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3.
ठीक आहे, मांडलं. आता काय करूया, सगळ्यांना सरळ कंसाच्या बाहेर काढूया. 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 2 गुणुले 3. आता 2 2 एका बाजूला काढूया, 3 3 एका बाजूला काढूया. हे फक्त तुम्हाला समजवण्यासाठी इथे सूत्राची निर्मिती होते, ती कशी होते ते तुम्हाला दाखवते. 2 2 काय करूया, एकच संख्या असलेल्या, समान संख्या असलेल्या काय करूया, एका साईडला लिहूया. 2 किती वेळा आहे तर 1 2 3. त्याने काही किमती बदलणार नाहीये. स्थान बदललं म्हणजे त्याच्या इथल्या तर किमती बदलणार नाहीये. ठीक आहे. आता बघा 2 किती वेळा आहे आणि 3 किती वेळा. परत ह्यांचं काय करूया, घातांकित रूप. 2चा घन गुणुले 3चा घन. बरोबर लिहिलं. आता इथे एक सूत्र होतं. समजा बघा काय होतं, जर ए गुणुले बी असेल आणि त्यांचा घातांक एम असेल, ए गुणुले बी चा घातांक काय एम आहे, तर ह्याचं सूत्र कसं होतं की हा एम आहे तो यालाही लागू तसंच यालाही लागू. हे इथे सूत्र तयार झालं. ठीक आहे. ए गुणुले बी चा एमवा घात बरोबर काय ना, ए चा एमवा घात गुणुले बी चा एमवा घात. जसं इथे केलं बघा, प्रत्येक संख्येचा गुणाकार केला तर प्रत्येक संख्या 3 वेळा म्हणून 3 वेळा मांडली. जसं 3चा गुणाकार आहे 3 वेळा म्हणून 3 वेळा, आणि काय केलं, परत घातांकित रूप मांडून घेतलं. तेच सूत्र आहे, फक्त काय केलं, तुम्हाला उदाहरणाच्या थ्रू काय केलं, सूत्र कसं बनतं ते तुम्हाला सांगितलं. ही सूत्र आहेत, लक्षात राहतात. फक्त तुम्ही काय करा, सराव करा. आता दुसऱ्या पद्धतीचं उदाहरण घेऊन काय आपण एक पाहूया. तर इथे बघा मी एक गणित लिहिलेलं आहे. कंसात 3 गुणुले 4 कंस पूर्ण, त्याचा घात किती 4. 3 गुणुले 4चा 4था घात. बरोबर. आता आपलं सूत्र काय, आपण बघितलेलं सूत्र काय होतं, ए गुणुले बी बरोबर एम. तर असं असेल तर ए हा ए ला एम पण घातांक म्हणजे ए चा एमवा घात गुणुले बी चा एमवा घात, हे लागू पडतं. हेच आपण काय करूया, या संख्येत भरूया. ए किती आहे 3, एम किती आहे 4 गुणुले बी किती आहे 4 आणि एम किती आहे 4. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. फक्त किमती पुट ऑन करायच्या आहेत, सूत्र लक्षात आपोआप राहतात. ठीक आहे. पुढे बघूया. आता इथे बघा मी काय लिहिलंय, कंसात 4/5चा तिसरा घात. बरोबर. म्हणजे या कंसाचा किती वेळा गुणाकार करायचा, 3 वेळा. तर आपण करूया. 4/5 गुणुले 4/5 गुणुले 4/5. बरोबर. अशा प्रकारे केलं. आता काय करूया, अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा म्हणजे एकत्र करूया. 4 गुणुले 4 गुणुले 4 5 गुणुले 5 गुणुले 5. आता काय करूया, घातांकित रूप देऊया. 4 किती वेळा आहे 3 वेळा, 4चा घन आणि 5 3 वेळा आहे म्हणून 5चा घन. ठीक आहे. इथे पण सूत्राची निर्मिती झाली. समजा हे आपण काय मानूया, 4 ए मानूया, 5 काय मानूया बी आणि त्याचा घातांक काय मानूया एम. बरोबर. आले योग्य ते उत्तर बघा. 4चा घन छेद 5चा घन. मग इथे पण काय येणार, ए चा घन छेद बी चा घन नव्हे, ए चा घातांक एम आणि बी चा घातांक एम. हे इथे सूत्र तयार झालं. फक्त यामध्ये किमती भरायच्या आहेत. आता ह्या स्टेप फक्त टाळायच्या, डायरेक्ट सूत्रानुसार वापरायचं. आता ते सूत्र कसं आलं ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. ए छेद बी चा एमवा घात असेल तर त्याचं सूत्र काय, ए चा एमवा घात छेद बी चा एमवा घात. तर इथे बघा तुम्हाला नवीन एक उदाहरण लिहिलेलं आहे. तर नवीन उदाहरणात बघा कसं दिसतंय, घाताचा घात आहे. बरोबर. म्हणजे वाचन कसं करणार, तर 5चा दुसऱ्या घाताचा तिसरा घात असं वाचन करतात. ठीक आहे. आता 5च्या दुसऱ्या घाताचा घात किती आहे 3 वेळा, म्हणजेच ही संख्या किती वेळा मांडणार 2 वेळा. आता बघा 3 वेळा. कशी ती बघा, 5चा दुसरा घात गुणुले 5चा दुसरा घात गुणुले 5चा दुसरा घात. हे झालं 3 वेळा मांडून. आता परत ही संख्या बघा, आता काय सांगते, 5चा दुसरा घात 5चा दुसरा घात 5चा दुसरा घात काय सांगते, तर यांचा किती वेळा गुणाकार करायचा 2. आता करूया, या संख्येचा आधी करूया. 5 गुणुले 5 बरोबर.
त्यानंतर या संख्येचा त्याआधी गुणाकार चिन्ह आहे, या संख्येचा आता 2 वेळा गुणाकार, 5 गुणिले 5. तसंच गुणाकार चिन्ह आता ह्या संख्येचा 5 गुणिले 5. किती वेळा आले तर 1 2 3 4 5 6. किती वेळा आले 6. याचं उत्तर किती आलं 5च्या दुसऱ्या घाताचा तिसरा घात. किती आलं उत्तर 5चा 6वा घात. म्हणजेच इथे काय केलं आहे घातांकांचा गुणाकार केलेला आहे. बरोबर. 3 दुने 6 होतं ना, बेत्रिक 6. बघा आलं ना उत्तर. मग आता इथे काय केलं घातांकांचा काय करायचा गुणाकार करायचा. इथे एक सूत्र होतं, या संख्येला आपण ए मानू. ठीक आहे. त्याचा घात एम म्हणजे हा कंसाच्या बाहेर, त्याला परत घात आहे म्हणून एन, आणि सूत्र कसं होणार ए एम गुणुले एन. जर घाताचा घात असेल तर काय करायचं त्या घातांकांचा गुणाकार करायचा. त्यामुळे हे सूत्र तयार झालं. ठीक आहे. आता पुढचं सूत्र बघू. तर आता इथे बघा मी एक त्याच पद्धतीचं गणित घेतलंय, फक्त काय केलंय चिन्ह बदललेले बघा. 7चा ऋण 2चा घात आणि त्या संख्येचा परत 5वा घात. बरोबर. म्हणजे इथे काय येणार 7चा ऋण दुसरा घातचा 5वा घातांक. ठीक आहे. तर आता यांचं आपलं नेहमीप्रमाणे सूत्र असं असेल तर एचा आपलं सूत्र काय आहे एचा एमवा घात आणि त्याचा परत एनवा घात. असं असेल तर सूत्र काय आहे की घातांकांचा काय करायचा गुणाकार करायचा. गुणाकार किमती ठेवूया. ए म्हणजे किती आहे 7, एम किती आहे ऋण 2. एमची बघा एमची किंमत म्हणजे इथली ऋण 2 आणि एनची किंमत किती आहे तर 5. पुट ऑन केली काय करायचं मल्टिप्लाय. ऋण हे बघा वजा गुणुले अधिक वजा गुणाकाराचं चिन्ह आहे. चिन्हांचा मात्र गोंधळ करू नका, चिन्ह मात्र लक्षात ठेवा. गुणाकाराच्या बाबतीत विरुद्ध चिन्ह असेल तर वजा चिन्ह येतं. 5 दुने 10. ठीक आहे. हे झालं आपलं काय उत्तर झालं. बरं. 7चा ऋण 10वा घात. आता हे आपण धनमध्ये पण करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. तर कसं करू शकतो तर कसं येणार 1/7चा 10वा घात. आपण शिकलेलो आठवतं ना. बघा उत्तर सूत्र जर एचा एमवा घात असेल तर त्याचं सूत्र काय एचा एमवा घात. हे आपण धनमध्ये कन्वर्ट केले. बघा जर ए जर 7 असेल तर त्याचा घातांक ऋण असेल तर आपण कोणत्या पद्धतीत लिहितो तर 1/एचा एमवा घात. तर त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे. जर ऋण असेल तर धन करता आली पाहिजे. तर हे तुम्हाला समजण्यासाठी हे सांगितलेलं आहे. हे सूत्र पण याच्यात घातलंय कारण कशाला तर घातांक ऋण आहेत तर तुम्हाला सांगितलं तर घातांक धन असावा तर हे सूत्र वापरायचं. कारण त्यामध्ये बसते बघा ए म्हणजेच 7 आहे, त्याचा घातांक ऋण आहे तर तो कोणत्या पद्धतीत येणार धन संख्या तर 1/7/10वा घात. ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ काय. आता समजा त्या परिमेय संख्या अशा पद्धतीच्या असतील 1/2, 1/3, 1/4 म्हणजे अशा पद्धतीतल्या त्या परिमेय संख्या असतील तर त्यांचा घातांकांचं वाचन कसं करतात ते आता आपण पाहणार आहोत. जर त्यांचा घातांक अशा पद्धतीत असेल तर त्याचं वाचन कसं करायचं ते आपण आज शिकणार आहोत. आता आपण काय करतो बघा एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी त्याचं काय करतो घातांकात 2 लिहितो. आता समजा इथे मी 4 लिहिलं 4चा वर्ग म्हणजेच काय केला हा काय आहे घातांक. 4चा घातांक 2 किंवा 4चा वर्ग अशा प्रकारे आपण काय करतो वाचन. म्हणजे आता जेव्हा वर्ग विचारतो तेव्हा आपण काय लिहितो त्याच्या डोक्यावरती 2 लिहितो म्हणजेच काय वर्ग. 4/4चा दुसरा घात किंवा 4चा घातांक 2 किंवा 4चा वर्ग अशा पद्धतीने आपण वाचन करतो. आता समजा तुम्हाला याचं वर्गमूळ विचारलं तर कशा पद्धतीत लिहितात. वर्गमूळ हा शब्द आला तर त्याच्या डोक्यावरती 1/2 हे आलंच पाहिजे. वर्गमूळ विचारलं तर त्याच्या डोक्यावर 1/2. ठीक आहे. हे झालं परिमेय संख्येच्या बाबतीत घातांक रूपात लिहिण्याची पद्धत. ठीक आहे. आता कर्णी रूपात कसं लिहितात तर 4 इथे 2 असतं ते काही तिथे लिहायची गरज नाही. आपोआप कळून जातं की याचा काय काढायचं आपलं वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण बघा. इथे काय लिहिलंय 27चा तिसरा घात म्हणजेच काय इथे 27चा घन आहे. बरोबर. आता घन विचारलं तर म्हणजे घनमूळ पण विचारणार. मग घनमूळ कशा पद्धतीत लिहितात घातांक परिमेय संख्येत तर घनमूळ म्हणजे 3. बरोबर. म्हणजे कसं लिहिणार 27च्या
डोक्यावर कसं येणार 1/3 अशा पद्धतीने घनमूळ लिहितात. आणि करणी रूपात कसं लिहिलं जातं तर 27 आणि इथे किती लिहिलं जातं 3. ही घनमुळात लिहिण्याची पद्धत. ठीक आहे. तर आता याचं आणि एक उदाहरण घेऊ आणि याचं वाचन कसं होतं ते बघूया आपण. तर इथे बघा काय लिहिलंय 3चा 5वा घात किंवा 3चा घातांक 5 बरोबर. तर याचं ह्याच्यात कसं लिहिणार वर्गमुळात कसं लिहिणार तर आपण कसं लिहितो तर 3 त्याच्या डोक्यावर 1/5 अशा पद्धतीने करणीच्या रूपात कसं लिहिणार आहोत 3 आणि कोणाचंही काढायचं मूळ काढायचं तर 5वे मूळ काढायचं म्हणून इथे लिहायचं 5. ठीक आहे. आता अशा पद्धतीचं वाचन असेल तर आपण वाचन कसं करायचं आहे तर सांगते. या संख्यांचं वाचन हे आपल्याला ह्या संख्यांचं वाचन येतं तर ह्या संख्यांचं वाचन कसं करायचं तर ते तुम्हाला मी सांगणार आहे. समजा 3चा 1/5 घात बरोबर. तर याचं वाचन कसं करतात की 3चे 5वे मूळ अशा प्रकारे वाचन करतात. 3चे 5वे मूळ कोणती संख्या असू देत फक्त वर्गमूळ विचारलं ते वर्गमूळ लिहितो आपण. घनमूळ विचारलं तर घनमूळ लिहितो. ठीक आहे. 3चे घनमूळ 3चे वर्गमूळ अशा पद्धतीने आपण ते लिहितो. आता समजा तुम्हाला असं दिलं 3च्या डोक्यावर 1/2 लिहिले आणि याचं वाचन करा म्हटलं तर आपण वाचन कसं करतो 3चे वर्गमूळ. ठीक आहे. कसं लिहिणार आपण वर्गमूळ विचारलं तर आपण वाचन कसं करतो 3चे वर्गमूळ अशा पद्धतीने वाचन करतो. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं असं 3चे घनमूळ तर वाचन कसं करणार 3चे घनमूळ किंवा 3चे तिसरे मूळ असंही वाचन करतो. 3चे घनमूळ किंवा 3चे काय करणार 3चे तिसरे मूळ अशा पद्धतीचे वाचन. तर अजून एक उदाहरण घेऊया आणि पक्क करून घेऊ. ते 4चे 1/5 लिहिलं आहे घातांक त्याचा. आता वाचन कसं करणार 4चे 5वे मूळ अशा पद्धतीने हे वाचन करणार. म्हणजेच बेसिक काय आहे तर इथे रूल काय झाला तयार तर a चा 1/n घात असेल तर त्याचं वाचन कसं करतात तर a चे n मूळ अशा पद्धतीने वाचन करतात. ठीक आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे. तर इथे बघा मी एक संख्या लिही आहे त्याचं काय करूया आपण वाचन करूया. कसं लिहिणार 15चे 5वे मूळ कसं लिहिणार 15चे 5वे मूळ अशा पद्धतीने वाचन. म्हणजे कोणती संख्या दिली तर त्याचा घातांक जर परिमेय संख्येत असेल तर वाचन कसं करायचं तर आता ह्या पद्धतीने. आता इथे संख्या कोणती असू शकते a चे n मूळ. ठीक आहे. तुम्ही कोणती संख्या घ्या आणि त्याचं वाचन ह्या पद्धतीने करा. वळूया पुढच्या भागाकडे. तर इथे बघा तुम्हाला 8चा वर्ग माहितीये. किती 8चा वर्ग 64 बरोबर. आता मला याचं काय परत काढायचं आहे घनमूळ काढायचं. मी कसं लिहिणार घनमूळ काढायचं असेल तर मला 64चा काय घातांक कसं लिहिणार 1/3. म्हणजे आता वाचन कसं होणार 64चे तिसरे मूळ बरोबर. 64चे तिसरे मूळ किंवा 64चा घनमूळ 64चे घनमूळ अशा पद्धतीने वाचन करणार. आता बघा जरा एक पुढे पद्धत बघा. 64चा काय केला मी आता परत 64 कोणाचा वर्ग आहे तर 8चा वर्ग आहे. 8 64 बघा किंमत बदलते का नाही. तर ह्याचे परत काय घनमूळ. आता काय लिहिलं 8चा वर्ग परत काय कंसाच्या बाहेर 1/3 आहे. ठीक आहे. तेच आहे गणित फक्त काय केलंय 64चा कन्वर्ट कशात केलंय 8च्या वर्गात केलंय. 8 64 बघा किंमत बदलते का नाही. तर आता बघा काय होतं ते. आता ह्या पद्धतीचं जर विचारलं असेल तर त्याचं वाचन कसं करतात ते आता आपण पाहणार आहोत. इथे काय बघा 8चा वर्ग आहे आणि त्याचं परत काय आहे घनमूळ आहे बरोबर. मग आता ह्याचं वाचन करणार 8च्या वर्गाचे तिसरे मूळ किंवा 8च्या वर्गाचा घनमूळ वर्गाचे घनमूळ अशा पद्धतीने वाचन. म्हणजे बघा 8च्या वर्गाचे घनमूळ अशा पद्धतीने ह्याचं काय करतात वाचन करतात. आता ही एक झाली पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने वाचन कसं करतात ते बघा.
आता काय केलंय, 8चा घनमूळ आहे आणि त्याचा काय वर्ग आहे. मग आता ह्याचं वाचन कसं येणार, 8च्या घनमुळाचा वर्ग, अशा पद्धतीने वाचन करायचं. काय, 8च्या घनमुळाचा वर्ग, त्या स्टेपने जायचं. 8च्या घनमुळाचा वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीने दोन पद्धतीने काय करता येतं, वाचन करता येतं. ठीक आहे, किंमत बदलत नाही, किंमत तीच राहते. 8च्या घनमुळाचे, आता इथे घन आहे 3 आहे म्हणून आपण घनमूळ म्हणतोय. 4 असलं तर चौथे मूळ असं म्हणायचं. 8च्या घनमुळाचा वर्ग. ठीक आहे, अशा पद्धतीने काय करतात, ह्याचं वाचन करतात. आता 1-2 उदाहरणं घेऊया आणि हे पक्क करूया. इथे बघा मी हे लिहिलेलं आहे, तर 27 आणि त्याच्या डोक्यावर किती 4/5. आता कशा पद्धतीने लिहायचं तर बघा, आता मी काय केलं, पहिली पद्धत बघा, पहिली पद्धत, तर काय केलं, 27चा चौथा घात 4 आहे ना, तो काय केला आतमध्ये गेला. 27चा चौथा घात आणि छेदस्थानी 5 आहेत म्हणून काय 1/5. आता याचं वाचन कसं करणार, 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. काय, 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ, अशा पद्धतीने वाचन करतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं, पण वाचन करताना हे अशा पद्धतीने 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. ठीक आहे, आता दुसरी पद्धत बघा. आता काय करायचं, 5वे मूळ आत घ्यायचं आणि चौथा घात बाहेर लिहायचं कंसाच्या. आता 27चे 5वे मूळ, 5व्या मुळाचा चौथा घात, कसं वाचन येणार, अशा पद्धतीने. 27चे 5वे मूळ बरोबर 27च्या 5व्या मुळाच्या चौथा घात, 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात, अशा प्रकारे काय करतात, वाचन करतात. हे 2 पद्धतीने मांडता येतं. बघा, आधी काय केलंय, चौथा घात आत घेतलाय आणि त्याचे मूळ काय केलंय, बाहेर ठेवलंय. आणि इथे बघा, आधी मूळ घेतलाय, नंतर घात त्याचा बाहेर ठेवलाय. अशा 2 पद्धतीने मांडता येतात आणि 2 पद्धतीने वाचन करता येतात. किंमत बदलत नाही. आणि आपण जो रूल शिकलेलो घातांक प्रकार, म्हणजे हे चालू प्रकरण, त्याच्या अगोदर आपण एक रूल शिकलो आहोत, ते बघा, तो तुम्हाला सांगते कसा आहे तो रूल. बघा, एचा घातांक m असेल आणि परत त्याचा घातांक n असेल, तर त्यांचा काय होतो, गुणाकार होतो. बरोबर, हे आपण रूल शिकलेलो होतो. तसंच समजा आता इथे दिलं बघा, 27च्या चौथ्या घाताचा 5वे मूळ. इथे पण काय होणार, a म्हणजेच काय आहे 27 बरोबर, m म्हणजे काय 4, n म्हणजे काय 1/5 बरोबर. ठीक आहे, बघा इथे 27 आहे तसे घातांकाचा गुणाकार 4 गुणिले 1, अंशाचा गुणाकार करायचा छेदाचा, ह्याचा छेद काय 1 असणार, 4 एके 4 आणि 5 एके 5, म्हणजे कसं आलं 27चे घातांक कसा आला 4/5 मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने ही उदाहरणे सोडवायची आहेत. आता हे आपण संख्यामार्फत, आता ह्याचं काय करूया, एक सूत्र तयार करूया. तर पहिल्या पद्धतीत बघा कसं लिहिलंय, तर एचा mवा घाताचे nवे मूळ, अशा पद्धतीने काय केलेलं आहे, लिखाण सूत्र मांडलेलं आहे. आणि याचं वाचन कसं करतात, तर एच्या mव्या घाताचे nवे मूळ. ठीक आहे, अशा प्रकारे ही पहिली पद्धत, एच्या mव्या घाताचे nवे मूळ. ठीक आहे, कसं लिहिलंय बघा, एचा mवा घात, त्याचं परत काय लिहिलंय nवे मूळ. आता दुसऱ्या पद्धतीत बघा, किंमत बदलत नाही, तीच राहते, एवढं लक्षात ठेवा. फक्त आपण काय केलंय, अदल बदल केली एवढंच. आता इथे काय लिहिणार आहोत, एचे nवे मूळ च्या घाताचा घात बरोबर, 1/n दिला आहे, 1/nचा mवा घातांक. ठीक आहे, आता याचं वाचन, एच्या nव्या मुळाचा mवा घात, अशा प्रकारे काय करतात, वाचन करतात. एच्या
एनव्या मुळाचा काय करतात, एमवा घात, अशा प्रकारे वाचन करतात. ठीक आहे. आपण एक उदाहरण घेऊया आणि काय करूया, हे पक्क करूया. तर इथे बघा आपल्याला काय दिलंय, 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आता आपल्याला काय मांडायचं आहे, हे घातांक रूपात मांडायचं आहे. आता कसं बघा, शाब्दिक दिलं, आपल्याला काय करायचं आहे, घातांक रूपात मांडायचंय. काय लिहिलंय, 121 बरोबर. इथे बघा मी लिहिते 121 5व्या घाताचे. आधी घात विचारलाय ना, मग आधी घात लिहायचा. 5व्या घाताचे लिहिलं. वर्गमूळ, वर्गमूळ म्हणजे काय, 1/2. ठीक आहे. अशा पद्धतीने जो आधी विचारलाय, आधी मूळ विचारलं तर मूळ आधी लिहा आणि घात विचारलं तर घात आधी लिहा, जसं प्रश्न विचारला. आता इथे पहिला घात विचारला म्हणून मी घात लिहिले, वर्गमूळ नंतर आहे म्हणून 1/2 नंतर लिहिला. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघूया. आता इथे बघा काय दिलं आहे, तर 324च्या 4थ्या मुळाचा घन. आता आपण कसं लिहायचं, घातांकित रूपात कसं, कोणाचं विचारलंय, 324. ठीक आहे. मूळ विचारले, मूळ कोणत्या पद्धतीत लिहितात, तर परिमेय संख्येच्या रूपात. चौथे मूळ म्हणजेच 1/4. ठीक आहे, असं लिहायचं. आणि घन, घन म्हणजेच काय, 3. अशा पद्धतीने घातांकी स्वरूपात लिहायचं. जो आधी विचारलं, मूळ विचारलं तर परिमेय संख्येच्या रूपातच आलं पाहिजे, आणि घात विचारलं तर ते पूर्णांक संख्येत येतं. ठीक आहे. आणि मूळ विचारलं तर परिमेय संख्येत, घात विचारला तर तो पूर्णांक संख्येत येतो, हे मात्र लक्षात ठेवा. आणि जसं आधी विचारले तीच संख्या आधी घ्या. आता इथे मूळ विचारले, चौथ्या मुळाचं म्हणून मूळ लिहिलं आणि त्याचा घन. अशा पद्धतीने दिलेली उदाहरणं घातांकांच्या रूपात तुम्हाला मांडता आली पाहिजे. ठीक आहे. चला तर मग आपण आता पुढे नियम पाहूया. कोणती सूत्र पाहिली आपण पाठामध्ये, तर एचा एमवा घात गुणुले एचा एनवा घात, अशा पद्धतीचं असेल तर सूत्र काय आहे, तर पाया समान असेल, गुणाकाराचं चिन्ह असेल किंवा पाया समान गुणाकाराचं चिन्ह, तर घातांकांची काय होते, बेरीज होते. ठीक आहे. हे पहिलं सूत्र. ठीक आहे. आता बघूया दुसरं सूत्र. दुसरं सूत्र काय आहे, तर एचा एमवा घात भागिले एचा एनवा घात, असं. पण याच्यामध्ये कंडिशन काय आहे, फक्त एकच, की एम जर एन पेक्षा मोठा असेल तर हे ह्याचं येणारं उत्तर हे धनसंख्येत असतं. असं असेल तर काय, एचा आणि यामध्ये वजाबाकी होते, भागाकार चिन्ह. पाया समान भागाकाराचं चिन्ह असेल तर काय होते, घातांकांची वजाबाकी. आणि असं असेल, एम एन पेक्षा मोठा असेल तर काय होतं, धनसंख्या असते. लक्षात ठेवा, त्याचं येणारं उत्तर धनसंख्येत असतं. ठीक आहे. आता दुसरी कंडिशन, तोच भागाकार आहे, तेच सूत्र आहे, फक्त काय आता इथे एम वजा एनच, बरोबर. भागाकाराचं चिन्ह, पाया समान, घातांकांची वजाबाकी. आता इथे फक्त मोठा कोण आहे, एन मोठा आहे एम पेक्षा. असं असेल तर त्याचं उत्तर ऋण संख्येत येतं, हे लक्षात असू दे. त्याचं येणारं उत्तर हे ऋण संख्येत असतं. ठीक आहे. आता वळूया तिसऱ्या नियमाकडे. इथे मी इम्पॉर्टंट लिहिलं, याचा अर्थ काय, की या सूत्रांवरती, हे जे आता सूत्र मी लिहिणार आहे त्या सूत्रावरती उदाहरणं विचारली जातात स्पर्धा परीक्षेमध्ये, त्याचबरोबर स्कॉलरशिपमध्ये ही प्रश्न विचारले जातात. तर कोणत्याही संख्येत, तर एचा घातांक जर 0 असेल तर त्याचं उत्तर 1 येते. तिथे कोणतीही संख्या असेल तर त्याची किंमत किती असते, 1 असते. हे लक्षात असू दे. ठीक आहे. आता एचा पहिला घात म्हणजे तीच संख्या असते, ज्या संख्येचा घातांक 1 असेल तर तीच संख्या असते, बरोबर. ठीक आहे. वळूया पुढच्या नियमाकडे. एचा ऋण एमवा घात आहे, ऋण आहे, धनमध्ये कसं करायचं, तर 1/एचा एमवा घात. ऋणाचं धन करताना हे सूत्र वापरायचं. ठीक आहे. कंसात ए गुणुले बी चा एमवा घात आहे, तर हा एम हा घातांक दोघांनाही लागू होतो. एचा एमवा घात गुणुले बी चा एमवा घात, अशा प्रकारे सूत्र लागू होतं. ठीक आहे. पुढे बघूया. ए/बी चा एमवा घात आहे, तर त्याला घातांक कसं दोघांनाही, छेदाला आणि अंशालाही सारखाच, एचा एमवा घात
तर बीचा mवा घात. ठीक आहे, अशा प्रकारे सूत्र तयार होतं. पुढे बघूया. इथे बघा कोणत्याही संख्येचा घातांकांचा घातांक आहे, तर असं असेल तर काय होते, घातांकांचा गुणाकार होतो m गुणुले n. ठीक आहे, जर घातांकांचा घातांक असेल तर त्या घातांकांचा काय होतो, गुणाकार होतो. हे लक्षात असू दे. आणि सर्वात महत्वाचं a/bचा ऋण mवा घात आहे. ऋण mवा घात आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, धन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. धन मध्ये कन्वर्ट करताना काय करायचा, गुणाकार व्यस्त करायचा. आता गुणाकार व्यस्त कसा, a/bचा गुणाकार व्यस्त काय होणार, b/a आणि त्याचा घातांक काय होणार, धन होणार. ठीक आहे, हे आज पाठात आपण आज पाहिलं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर जरूर कळवा. त्याबरोबर घातांकांचे हे आज आपण फक्त ह्या पाठात आपण नियम कसे तयार होतात हे आपण शिकलो आहोत. तर पुढील भागात आपण त्यावरील उदाहरणे पाहणार आहोत. ठीक आहे, भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू. आपण घातांकांचे नियम शिकलो. तर पुढील भागात आपण या घातांकांच्या नियमाच्या आधारे आपण स्कॉलरशिपला, स्पर्धा परीक्षेला येणारे उदाहरणे पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.